मंडळी, सासरे बुवांना रिक्षा शिकवणारा जावई आपण पाहिला. आता त्याचा सामना होणार आहे सासूबाईंशी. सासू आणि जावयाची ही जुगलबंदी तुम्हाला दाखवतायत कॉमेडीचा तोफखाना विशाखा सुभेदार आणि विनोदाची भक्कम तटबंदी भूषण कडू. सासूबाई, 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 काय झालं सासूबाई? सासरे बुवा, अहो मला एवढ्या तातडीने तुम्ही बोलवलं, अहो जीव कासावीस झाला माझा. तुम्हाला सांगितलं होतं मी सासरी बुवा रिक्षा चालवायला जमणार नाही, झेपणार नाही. कशाला त्यांना परवानगी दिली तुम्ही रिक्षा चालवायची? आता ठोकली ना रिक्षा कुठेतरी झाली. रिक्षाला काय पोचा बिचा आलाय का? किंवा सासऱ्यांना काय पोचा पोचायचं कधी? बसा ना, पोचावं लागेल. बसा सारखं आपलं पोचा पोचा पोचा. निदान मला तरी पोचा तरी ना. निदान मला विचारा काय झाली सासूबाई, आधीच बोलत राहणार का? हा मला सांगा काय झालंय. सांगा सांगा ऐक सांगा काय झालंय सांगा. सांगते. हा काय झालंय? ह्यांना काही झालेलं नाहीये, हे बरे आहेत. मुळात त्यांनी रिक्षा चालवायला घेतलीच नाही आज. अरे मग असं सांगायचं ना, फोनवरती तातडीने आपण घाबरलो माहितीये काय, म्हणून डायरेक्ट आपण तिकडं निघून आलो. स्टँड वरती उभा होतो रिक्षाचा भाडा शोधत. आज चांगलं दुपारचं खोपर कैराणीचा भाडा होता माहितीये. 500 रुपये मिळाले असते. तुम्ही ते मला बोलवलं, सगळा रबाळे करून टाकलात. आयरोली हे लागतं ना मध्ये आयरोली. तिथलं पण भाडं मिळालं असतं. सॉरी सॉरी, माझं चुकलं बाबा. डोक्याची घंटसोली झाली हो. सॉरी सॉरी सॉरी. ऐका, माझं चुकलं पण ना अत्यंत महत्वाचं काम आहे. इथे बसा. मला ना तुमच्याशी अगदी थोडंसं फार भरपूर बोलायचंय. बरं काय ते पटकन थोडक्यात आटपाव. सांगते बोला. सांगते. काय माहितीये का, सध्याचे दिवस आहेत वाईट. घरची परिस्थिती आहे फारच बेताची. त्याच्यात काय झालंय, आम्ही पडलो असे सुशिक्षित, सभ्य, अतिशय विद्वान, बुद्धिवंत प्राणी. कसं आहे, सव्यसाची माणसं. ती सव्वासाची गोष्ट नंतर सांगा. आता इथे वाजले 9 वाजले. मला 6:15 नाही हो जावई बापू. सव्यसाची व्यक्तिमत्व. तेच ते काय ते. हे असलं लेक्चर आहे ना, मागच्या वेळेला आपल्याला सासरी बोनी पण ऐकवलं होतं. अरे डोक्याचं पार दही करून टाकतात माहितीये. तुम्ही काय ते नीट सांगा ना, न्यूट्रलला राहू नका, डायरेक्ट 4था गिअर टाका, गाडी पुढे जाऊ दे बघू. मला रिक्षा शिकवाल? त्यांचं आता तुम्ही तुम्हाला का शिकायची पण रिक्षा? का म्हणजे काय जावई बापू, घरात दाणा नाही माहितीये का तुम्हाला? सगळा घरचा प्रपंच मला चालवायचा आहे. तो माणूस ऐत खाऊ बसून असतो, काहीच करत नाही. मला करायचंय. त्याच्यामुळे मी ठरवलं की मी रिक्षा शिकणार आणि रिक्षा चालवणार. तुम्ही मला मदत कराल? नाही नाही नाही, शिकवा ना मला रिक्षा. नाही मला शिकवायला लागेल. तुम्ही जाऊ नका स्टँडवर रिक्षा शिकायला. काय सासरे बोनी माझी आजीत इज्जत घालवलेली आहे. तुम्ही गेलात ना तर मला स्टँडवरचे सगळे पंटर लोक चिडवतील. आज तुझा गडू आला होता म्हणून. गडू गडू तुम्ही सॉरी सॉरी. इकडे तुम्ही मला गडू म्हटले हे ठीक आहे, पण तुम्ही आमच्या यांना सागर गोटे म्हणताना ते मला खूप आवडतं. तुमच्या पर्सनल आवडी निवडी कसल्या सांगताय? मला जायचं रिक्षा घेऊन. ऐका हा, तर मला तुम्ही रिक्षा शिकवाल ना? बरं मी शिकवेन. मला वेळ मिळाला ना की शिकवेन. आता मला निघून नाही असं नाही. आत्ता रिक्षा शिकवायची. हे बघा, मी तर तयारी केलेली आहे. ही माझी रिक्षा, हे मी बसले. झाली भरली रिक्षा. पॅसेंजर कुठे बसणार? नाही बसलात ना तुम्ही. रिक्षा शिकवा. रिक्षा चला. शिकवायची रिक्षा सोपं असतो. सगळं सोपं असतं. काय असं काय मिलिटरीचं काय शिक्षण नसतं. हे बघा, तुम्ही सोपं म्हणून ना उगाच हे करू नका. मला अतिशय कडकपणे शिकवा. हायगाय करायची नाही. मला तुमची पंटरी समजा आणि शिकवा. हा ठीक आहे. मारा बिरा काय हरकत नाही. कानफडत आला ऐकू नका. आई आई असं काय बोलू नका. अहो आपल्या मोहब्बतच्या आई आहेत तुम्ही. सॉरी. तिच्या पोरीची सवय मला. सॉरी. अहो काय नाही, सोपं असतं. वेळ झाला आहे ना. ऐका ना, तिथं पटकन अशी चावी लावायची आणि धंद्याला सुरुवात करायची. ओ थांबा, धंद्याला सुरुवात करायची म्हटल्यावर आधी काय करताय? पूजा नको का करायला रिक्षाची? बापरे, आराधना करायची आहे. ओ मेरी रिक्षा मैया, ओ मेरी रिक्षा मैया, 3 चाकी तुझे पहिया, ओ मेरी रिक्षा मैया, किक मारता स्टार्ट होते, 3-4 घेऊन फिरते, ओ मेरी रिक्षा मैया, ओ मेरी रिक्षा मैया.
मैया मैया इकडे या. काय चालवलंय तुम्ही? एक काम करतो, रिक्षाच्या मागे एक दोरी बांधतो, एक फळकूट घेतो, त्याला 4 चाकं लावतो आणि तुम्ही आणि मी आपण दोघं बसून ना एरियातनं फिरूया. मला काय उठायला जमयच नाही हो. काय काय झालं? काय कळलं नाही तुम्हाला? काय अहो तुमचा गुडघा लागत होता सतत इथं माझ्या बोनेटला. मडगाड चेपलं सगळं माझं. तरी मी म्हणते बरं का, बारीक काहीतरी हुळहुळलं गुडघ्याला. कळलंच नाही. एवढा बारीक आहे की नाही? मी एवढा बारीक आहे? हुळहुळ एवढं? सॉरी काय करताय हे असं? चला आरती झाली. झाली ना? चला आता धंद्याला लागूया. या मी रिक्षात बसले. बसलात? बोला पुढे काय करायचं? काय नाही हो, ते चावी फिरवा, तिथं एक सेल्फचं बटन असतं, ते स्टार्ट करायचं, रिक्षा स्टार्ट होणार. बटन मारल्यावर रिक्षा स्टार्ट होणार? पटकन. ह्याच्यात काय गंमत आहे? किक मारायला पाहिजे बबनराव. किक मध्ये थ्रिल आहे माहितीये, तो असा रुबाब आहे, तो असा माज आहे, अशी किक मारायला पाहिजे माहितीये. बरोबर. त्या दिवशी तुम्ही सासऱ्यांना काय सांगत होता तुमच्या? काय? की बाबा किक मारली पाहिजे, अशी रामपाट रिक्षा चालवायची माहिती, असं बोललं होतं ना. असं बॉडीला पसण्याचा बू आला पाहिजे, तसा बू माझ्या बॉडीला आला पाहिजे. चला तो दांडका आणा तिकडून. दांडका? चल दांडका घ्या. काय काय करा आज? आहे मागे आहे बघा. या हे घ्या. आज ना रिक्षाची दांडी होणार माझी. हा दांडा घेऊन. शाबास. आता बघा. जय रिक्षा मैया. अख्खा उकडून फेकला रिक्षात ना दांडका तुम्ही बाहेर. असं करतात का कधी? एवढा मोठा दांडा असतो कधी रिक्षाचा? अंदाज चुकला हो माझा. एवढा नका ना असं करू. मला जायचं. सॉरी परत ऐका ना, हाफ किक मध्ये ना सुरू झाली पाहिजे आणि हे उचलताना तो ते एक्सिलेटर आहे ना तो फिरवायचा. हे उचलताना टायमिंग जुळला पाहिजे. टायमिंग महत्वाचा. जावई बापू, टायमिंगचे धडे तुम्ही मला नका देऊ. उभ्या महाराष्ट्राला माहितीये माझं टायमिंग काय ते. हे असे लेख छापून येतात माहितीये काय? ऐका करा, सुरू करा. आता रिक्षा सुरू झाली. किक खेचली. माझ्या रिक्षाचा आवाज असा कटकट कटकट नाही. माझ्या रिक्षाचा आवाज असा गोड असणार, हळुवार, लाड. असं येणार आवाज. आम्ही नाही जा काय? आम्ही नाही जा. अहो रिक्षा ती जा म्हटली पाहिजे ना. आम्ही नाही जा काय? नाही माझी प्रेमाची रिक्षा बाई, माझी अशी एवढी लाडीक रिक्षा चालू नका. मध्येच रस्त्यात जर रुसलात ना तर रिक्षा चालू असताना चल आम्ही नाही जा असं केलं आजूबाजूचे मरतील, तडफडतील ना सगळे. एक महत्वाची गोष्ट शिकायची. ऐका, त्या दिवशी तुम्ही आमच्या ह्यांना सागर गोट्याला शिकवलं, ते मला शिकव. काय बोलतं सागर गोटा? ऐका तर त्यांना तुम्ही काय शिकवलं की बाबा कस्टमरशी तुम्ही कसं वागायचं, हाऊ टू टॅकल विथ युअर कस्टमर. हे तुम्ही त्यांना शिकवत होतात ना, ते मला शिकवा. ते महत्वाचं आहे ना. बरं ठीक आहे, तुम्ही कस्टमर बना, मी रिक्षावाला बनतो. असं म्हणता? ठीक आहे, या. मला नीट शिकवा बरं का रिक्षा. हो. आज एका माणसाला लाडू आहे. कोण आहे एक माणूस? तुम्ही. एक लाडू मिळणार आहे मला रिक्षा शिकवली तर. तुम्ही हे जे प्रेम करता ना जावयावर, त्यामुळे ना एकदम असा ना आपला दिल पागळून जातो माहितीये. तुम्ही ना आपली मोहब्बतची आई आहे. तिचं नाव निघालं की चला या. सॉरी. हा घ्या. हा तुम्ही कस्टमर बनून या. हा अंधेरी आओगे क्या? अंधेरी अंधेरी आओगे क्या? अंधेरी नहीं, हमको नहीं आने का है. ऐसा कैसा नहीं आने का है? ऐसा कैसा नहीं आने का है? रिक्शा निकालता है ना तुम. ऐसा कैसा तुम नहीं बोलता है? मैं अकेली औरत उन में ऐसे हिंड के जाएंगी क्या? तुम रिक्शा निकाला है तो चलाना पड़ेगा ना. ऐसा कैसा नहीं आने का है? ऐसा कैसा नहीं आने का है? काय करताय तुम्ही?
मग तुम्ही असं नाही कसं म्हणता भाड्याला? अहो ऐका, असं नसतो. अहो काय काय रिक्षावाले म्हणतात नाही काय लांबचं भाडं मिळेल ना म्हणून ट्राय मारायची असते. थोडे आधी आडेवेडे घ्यायचे असतात. हो हो. अच्छा, तर मग आज आपण काय शिकलो? लांबच्या भाड्याला साठी थांबायचे, थोडे आडेवेडे घ्यायचे. ठीक. तुम्ही असं मारू नका, मी घरी जाईन नाही तर. नाही असं नाही करायचं. आज गुलाबजाम मिळणार एका माणसाला. कोण नाही रे एक माणूस? तुम्ही. या. गोड पदार्थ देणार नाही मी. तुम्ही रिक्षावाला? मी बसले. हा, मी येतो कस्टमर. या. मारता तुम्ही. रिक्षा चालू केली. मला वाटलं स्टँडवर असेल. स्पीड ब्रेकर नाही, स्पीड ब्रेकर. तुम्ही रिक्षा थांबवलीत का अरुण कदमची नक्कल केली आहे? ब्रेक मारला ना. ब्रेक मारला ना. या इकडे बसा, इकडे बसा. या चला सुरुवात करूया. गुडगुड 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 बोलू. एक मिनिट. बोलो साहब किधर जाने का? काय केलं? मीटर टाकलं. असं नसतो मीटर टाकायचं. तुमची मुंडी आली हातात. मुंडी वजडी पाया सगळं काढला असतं. थोडं Sorry. काय करताय तुम्ही? जरा भेजा ठिकाणावर ठेवा ना. Sorry. हा, असं नका करू. हा, ती मी इथंच बरं आहे, बसलो. बोलो साहब किधर को जाना? हाई. हाँ, जिधर लेके जाना है उधर लेके जाओ. चलेगा हमको. चलो लेके चलो तुम. ए तुम्हारा आँख ना मेरे को खटकता है. हाँ, तुम आईने में से मेरे को देखता काई को है? हाँ, तुम्हारी नजर वाइट है. अरे तुम एक गंदा काम कर रहे हो. तू उल्टा फिरून बस. अरे आई ना. उल्टा फिरून बस. अहो तुम्ही आई ना. मी कशाला चल मागे बस. उल्टा फिरून बस. उल्टा कसं बसणार? उल्टा फिरून बस. पाय तिकडे कर. पाय असं बाहेर राहतील. असं नाही असं उलट तिकडे पाय टाकून बसायचं. माझ्याकडे बघायचं रे अजिबात. मला मग रिक्षा चालवता येत नाही. अरे माणूस आहे का कुत्रा आहे? बरं, मैं आगे का रास्ता देखेगी, तुम पीछे का रास्ता देखना. गुडगुड 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 गुडगुड. माझ्या अंगाला पडला माकडा. तुला काही कळतं? कसा आला आता? अरे पिवळ्या रंगाचा आरसिंह आलाय रे. वा 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 वा. हा रिक्षावाला जावई एकदम रापचिक आहे. मस्त, मला फार आवडला. आणि ताई तुझी रिक्षा, तुझ्या रिक्षाचा आवाज क्या बात आहे, माशाअल्लाह. बघूया हास्यरसी काय म्हणताय. सई. सुसाट परफॉर्मन्स होता विशाखे. आय लव्ह यू. थँक्यू. ह्या परफॉर्मन्सचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की ह्याला खूप छान रिकॉल व्हॅल्यू होती. म्हणजे मध्ये मध्ये असे आपल्याला सीन एखादा सिनेमातला चालू असताना पहिल्या सीनची दुसऱ्या सीनची आठवण येते. तसं समीर दादा आणि भूषणचं परफॉर्मन्समधल्या काही आठवत होतं आणि त्याच्यामुळे अजून जास्त रंग भरले गेले. भूषण मित्रा कमाल, सुपर्ब. तुझं टायमिंग, तुझी एनर्जी, तुझी बॉडी लँग्वेज, तू जे काय केलंस वॉज आउटस्टँडिंग. फारच आवडली ही जावयाची आणि सासूची जोडी. मस्त. थँक्यू. तर सदा एका नाण्याच्या दोन बाजू असतात असं आपण काय म्हणतो. जेव्हा नाण्याची एक बाजू ती असते आणि दुसरी बाजू ही असते तेव्हा नाणं खणखणीत वाजणारच. आणि तुमच्या दोघांचं परस्परांमधलं गिव्ह अँड टेक पण फार अफलातून होतं. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, एका गुंडाच्या हाताचे ठसे मिळवण्यासाठी येतोय एक डिटेक्टिव्ह. ही धमाल तुम्हाला दाखवतात सबंध महाराष्ट्रावर आपल्या विनोदी शैलीचा दमदार ठसा उमटवणारे हास्य महारथी अर्थात समीर चौघुले, पंढरीनाथ कांबळे आणि फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. धूळ गेली सगळी डोळ्यात मध्ये. कुठे आहे कुठे यार? गँगस्टर पॅडी भाई आहे कुठे यार? जरा हळू बोला ना. 11 वाजले, त्यांची यायची वेळ झालेली आहे. तुम्हाला एक विनंती आहे. काय? पॅडी भाई जर आले ना प्लीज माझ्या हॉटेलमध्ये काय राडा घालू नका. जाम डेंजर माणूस आहे पॅडी भाई. मागे एकदा सर्व्हिसमध्ये माझ्याकडनं चूक झाली होती. माझी कॉलर पकडली, मला किचनमध्ये घेऊन गेले. कढईमध्ये गरम गरम तेल, त्यात भोकाचे वडे होते. मला बोले उतर, कढईत उतर.
गरम गरम कढईत मला उतरवलाय आणि भोकाच्या वेळी हाताने बाहेर द्यायला सांगितलेत. बोलतोस काय? होय, म्हणून मी असा झालोय. ना तर आधी मला एरियामध्ये युरोपियन म्हणायचे. हे पण नको टेन्शन घेऊ, मी प्रोफेशनल डिटेक्टिव्ह आहे. स्वतःच असताय. अरे हे बघ, MHJ ज्वेलर्सवर कार दरोडा पडलेला आहे. 10 कोटीचे दागिने चोरीला गेलेले आहेत. लक्षात आलं? तिथे मला कोणाचे तरी ठसे सापडलेत हाताचे. मला शंका आहे ते ठसे पॅडी भाईचेच आहेत. काय सांगताय? हो, आणि आम्ही CCTV फुटेज सुद्धा बघितलेलं आहे. एक बुटकी सावली अशी गेलेली आहे. तो पॅडी भाईच असणार. मला दाट शंका आहे, कळलं? मला काही करून त्या पॅडी भाईचे ठसे पाहिजे, ठसे. तू एक काम करायचं. काय? तू मला फक्त मदत करायची, तर ठसे मला मिळवायचे आहेत, कळलं? आणि ते ठसे जर नाही मिळाले तर केस, मला 4 केस हवेत DNA टेस्टसाठी, कळलं तुला? हा, अरे तो जर पकडला गेला ना तर 10 कोटी रुपये मिळतील ज्वेलरला. तो मला 5 लाख रुपये देईल कमिशन. त्यातले 1 लाख मी तुला देतो ना. 1 लाख मला? मला फक्त मदत करायची. 100 स्किट मिळून पण 1 लाख रुपये होत नाही. तो काय वाटते ते करायला मी तयार आहे. काय करू बोला? काय नाही, हे बघ, 1 लाख रुपये द्या. अरे थांब ना जरा. तुम्ही सर बोला, काय अरे नाही. काय नाही, थांब ना जरा, सांगू दे ना पुढे. हा, हा. हे बघ, मी तुझ्या हाताखालचा ट्रेनी वेटर म्हणून काम करणार आहे. अब आएगा मजा बरखुरदार, तुम मेरे हाथ के नीचे वेटर. प्राण जाईपर्यंत तुडवे ना तुला मी. मूळ मुद्दा काय तो लक्षात घे ना बाबा. सॉरी हे बघ, हे बघ, मी त्याला दारू सर्व करणार, ग्लासाला तो हात लावणार, त्याच्यावरचे ठसे मला मिळणार. बास, इतकं सोपं आहे. लक्षात आलं? काही गडबड करायची नाही. लक्षात आलं? तुम्हाला फक्त मदत करायची, कळलं? तो आता कसा आहे तो बघ. चल चल. वेळ झाली, येईल वेळ झाली. तो जो लाल शर्ट वाला आहे ना, तोच पॅडी भाई आहे. प्याडी भाईलाच सांगशील तो लाल शर्ट वाला आहे तो प्याडी भाई आहे म्हणून. तो डायलॉग मला सांगायचा होता, त्याला काय सांगितलास तू डायलॉग? सॉरी, मी विसरलो. मला काय इकडे रे. बाबू, तू असा का बोलला? बाई, असा का बोलला तू? हा बोलला बोल म्हणून. हा बोलला मला, बोल. कोण बोलला? हा, का बोलला तू असा? मी बोललो. मी बोललो. का बोलला? ला 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 टाळ्या वाजवायची वाट बघतोय? स्वतःला काय झनू पल्लोटा समजतोस? उलटा आहे, ते अनुप जलोटा. आपण कधी चुकत नाही, कळलं ना? अशी काढी ना. मग आम्हाला नाही बोलायचा. कळलं ना? मी सांगतो का बोलला? ऍक्च्युली लाल शर्ट वाल्यांची मी माहिती गोळा करतोय. कशाला? कशाला? त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करायचा आहे मला. कशा? त्यांचं संमेलन ठेवणार आहे मी, गेट टुगेदर. असं लाल शर्ट असं लाल शर्ट वाल्यांचं तू सल्लेमन ठेवणार आहे? मी अशी अनेक संमेलनं ठेवलेली आहेत, खरंच ठेवलेली आहेत. काही वर्षांपूर्वी मी बेंबीजवळ चामखेड असल्यानंतर संमेलन ठेवलं होतं. 8,000 लोक आलेली होती. एकदा मी मिशीवाला बायकांचं ठेवलं होतं संमेलन. माझी बायको अध्यक्ष होती. कोण आहे रे हा? कोण आहे हा? डिटेक्टिव्ह. कोण आहे हा? डिटेक्टिव्ह. स्किट संपवलंस, तुला लक्षात येते काय? ए वेड्या, डिटेक्टिव्ह आहेस तू? अरे मी पण डिटेक्टिव्ह आहे. हा, माझी उंची बघ ना. अरे देवाने आपल्याला आता डिटेक्टिव्ह बनवलं, त्याला काय करायचा? अरे इथं प्रत्येक जण डिटेक्टिव्ह आहे. हा बघ, हा पण डिटेक्टिव्ह आहे. नाही वाईट वाटून घ्यायचा. असं नाही वाईट वाटून. डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्ह समजतो. एकदम इझी आहे. काय घुजूर बुजूर झाली तिकडे? काय नाही. भाई हे हा आपल्या हॉटेलमध्ये नवीन आलाय. साध्या घराचा आहे बिचारा. आज ट्रेनी वेटर म्हणून आपल्याकडे आहेत. ठीक आहे. भाई पाणी. तू मला पाणी विचारतोस?
अरे मी या बार मध्ये लहान बाळ असल्यापासून येतोय, कळलं काय? मी रांगतच प्यायला शिकलोय, कळलं ना? आणि मला पाणी नाही विचारायचं, इथे आता मला सध्या काय गरजेचं आहे? पाठांतर. नंतर ना मला आता मला इथे दारू गरजेची आहे, कळलं ना? दारू. हे भाई 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 तुमचा ब्रँड कुठला? अरे हा मला ब्रँड विचार. हे बघ, या बार मध्ये आहे ना, मला अजूनपर्यंत कधीच कोणी ब्रँड नाही विचारला. बरोबर. कारण का तुमची लायकी असेल. मग बोलायचा नाही आपल्याला. सॉरी, हे समजाव नाही आला यार. अरे तू जा ना यार, ऑर्डर घेऊन ये ना, जा ना, निघ ना. अरे 1 लाख रुपये मी माझ्यावर काय उडतो? भाई नवीन आहे हो. अरे भाई शिकायचा बोला, समजाव. सॉरी, नवीन आहे, नवीन. बात करतो. पटकन ये ना यार. अरे येतो ना यार. हा ठेव. हे घ्या. हा तुला कळत नाही यार, पटापट आपलं बनवून द्यायचं. बिचारे भाई कधीपासून वाट बघतायत. बस 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 बस. सॉरी, तुम्ही ठरवा भाई. आता बस. सॉरी सॉरी भाई. नाही रे, मूडच नाही आहे आज दारू प्यायचा. नको भाई, घ्या ना, दारू मस्त आहे, इम्पोर्टेड दारू आहे. घ्या घ्या घ्या, चांगली दारू घ्या घ्या. घेणार घ्या. ओला भाई घ्या 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 घ्या. बोलतो तर ट्राय कर. हा हा. नाही भाई, मूडच आहे नाही रे, नाही मूड होत. भाई असं करू नका भाई, असं करू नका. तुम्ही प्लीज ऍटलीस्ट दारू घेऊन हात तर लावा ग्लासाला नुसता. म्हणजे मग ठस ठसलेलं जे आहे तुमच्या मनात ते सगळं बाहेर पडेल, है ना? आपण पिताना दुःख असतात ना मनात आपल्या, ती बाहेर पडतील. तू बोलतो म्हणून घे. घ्या आता आता. आता फायनल आहे. हा लावा रे. नाही रे, मूडच नाही होत आहे दारू प्यायचा. काय झालं भाई? भाई ऐका ना, काय झालं भाई? रेश्मा. रेश्मा? रेश्मा कोण आहे? माझी लवर, या बारची डान्सर. माझं खूप प्रेम आहे रे तिच्यावर. यार तू 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 रेश्माला बोलव ना यार. काय करते का पण रेश्मा? ती बशी मस्त बेली डान्स बिन्स करते, काय मस्त एंटरटेनमेंट करते. हे तू तिला बोलव यार. भाई तिचं पोट खराब आहे, ती बेली नाही नाचू शकणार. पोट बेली खराब आहे. डान्सरच पोट खराब आहे. हो. अरे बापरे, विचित्रच खाल्लेलं दिसतंय. तू तिला बोलव ना यार. भाई नाहीये नाहीये भाई, ती आता- असेल तर मला नाही प्यायची. चल यार. नंतर नाही बोलायचं, असाच बाहेर पडशील. समज नाही, भाई, मला काय म्हणायचं आहे, तुम्ही बसा. मी माझ्यावर ओरडलो भाई. भाई मी माझ्यावर ओरडलो. मी असताना रेश्माची आठवण येतेच कशी? मी नसतो ना बेली डान्स. टेन्शन घेऊ नका. हा भाई भाई, मस्त नसतो. नक्की ना? नाही तर मग नंतर तुला बोलू नको. नाही नाही, मी नसतो, बेली डान्स नसतो भाई. टेन्शन घेऊ नका. नाचा नाचा नाचा. बघा बघा भाई, बघा बघा. पण हे त्याचं मग नंतर. हा बघतो मी. ओके ओके. ग्लास. भाई आवडलं तुम्हाला बेली डान्स? आता ह्या ग्लासवर सगळ्यांचे ठसे आहेत. आता हा ग्लास काय कामाचा? सॉरी सॉरी. हे जरा पाणी दे रे, पाणी जरा प्यायला पाणी दे ना. तर गेले ना सगळे. सावकाश. भाई ओके ना एकदम मस्त. बरा वाटला तुला? पॅक बी एकदम एकदम झकास, एकदम सॉलिड. वाटा कॅच यार, वाटा कॅच. अरे त्या स्टीलच्या ग्लासाला आपल्या दोघांचे ठसे लागले ना, कळत नाही का तुला? कॅच काय खेळतो तू? मला वाटलं तुझ्याकडे फेकायचं. ऐक, ग्लासची अड्या काही ठीक होत नाहीये. त्याचे 4 केस मला पाहिजेत. लक्षात आलं? चालेल. आज जा कात्री घेऊन ये. भाई
भाई मसाज करून देऊ का मी तुम्हाला? तुझ्या बारमध्ये मसाज पण आहे? हो भाई, आम्ही दोघे मसाज सेवक आहोत. आम्ही मसाज सेवक, थोर मसाज सेवक. हे बारा करतो ना? चाला करतो भाई. बारा करतो ना? हा, मग ठीक आहे, एक ट्राय कर. चल ये. मस्त वाटेल भाई, काही टेन्शन नाही भाई तुम्हाला. कर कर. काय रे मसाज करतो तू? कसा मसाज करतो? तुझ्या हातामध्ये ताकदच नाही, असा बायकांसारखा मसाज करतो. मसाज तुला सांगतो मी कसा करायचा. एक मिनिट, तुझ्या हातात ना ताकद. इथे बस इथे. अरे बस इथे बस. तुला मसाज कसा करायचा असं ठरलेलं नाहीये. बस इथे बस. स्क्रिप्टचा एंड वेगळा आहे. ऐका मसाज मसाज कसा करायचा दाखवतो तुला. हे बघ, खाली बस, खाली बस, खाली बस. इकडे आता वर. याच्यापेक्षा माझी कडे बरी होती. कातर दे रे, कातर दे. हा भाई, हे घ्या. कातर कशाला? कातर दे. एक मिनिट, एक मिनिट. हा, जीभ बाहेर काढ आता. जीभ बाहेर काढ. वा दादा, जीभ बाहेर काढ ना. जीभ कुठे कुठे असते? दाखव जीभ. जीभ बाहेर काढ. तू येडावून दाखवतो मला? नाही, हेडवून नाही दाखवत. जीभ दाखवली तुम्हाला बाहेर काढून. पूर्ण वेळ जीभ बाहेर काढ. चल, पूर्ण बाहेर काढ. हा, काढलेलं आहे. हा, अजून काढ. लात मार. अजून बाहेर काढ. अजून. हा, आता मला सांग, तू ह्याच्याकडनं कातर का मागवली होतीस? मी डिटेक्टिव्ह आहे हो. हा? मला तुमच्या हाताचे ठसे हवेत, डोक्यावरचे केस हवेत, DNA टेस्ट करण्यासाठी मला माफ करा. मी डिटेक्टिव्ह आहे हो. अरे वेडा, एवढंच हवं होतं ना तुला? अरे मग मला आल्या आल्या सांगायचंस ना. मी तुला ठसे केसांचे काय सॅम्पल बिम्पल तेव्हाच देऊन टाकले असते. काय सांगता का तुम्ही? पडत नसतं नाही येड्या. दिलं असते मला? मग हा, बात आहे. पण मी तुला ते देतो, पण त्याच्या बदल्यात मला एक तुझ्याकडनं गोष्ट हवी. बोल ना. तुझी जीभ कापायची आहे. क्या बात है. ही भाईगिरी एकदम सॉलिड होती. सई, मौज आली, मौज. पॅडी द अमेझिंग बेरिंग. म्हणजे मला नाही वाटत की तू जेव्हा केव्हा दुसरा कोणी व्यक्ती बनून येतोस तेव्हा पॅडीला शोधावं लागतं आणि प्रत्येक वेळेला मजा येते. आज पण फारच मजा आली. समीर द आउटस्टँडिंग. बेली डान्स फारच फारच मजा आली. गौऱ्या, तुझं आता कसं झालंय माहितीये का? मिठासारखं तू पाहिजेतच स्किटमध्ये. चव येते मग जास्त. मजा आली. खूप सुंदर परफॉर्मन्स. थँक्यू. प्रसाद, ज्या पद्धतीने तू बेली डान्स केलास सम्या, एक क्षण मला खरोखरच त्या काय ललना म्हणतात ना, म्हणजे मी हे पाहिलं नाही, तुम्ही पाहिलं असेल त्यामुळे तुम्हाला पटकन. त्यामुळे तुम्हाला तो शब्द पटकन सुचेल. पण ऍक्च्युली ती ललना सौंदर्यवती अशी कोणतरी समोर नाचते की काय, इतक्या फास्ट तू तो ॲटिट्यूड बदललास रे त्या बेली डान्सरचा आणि पटकन परत. कमाल कमाल. गौऱ्या, मजा आली. पॅड्या, काय फॅन्टॅस्टिक बेरिंग होतं यार. आणि तुझ्या एंट्रीलाच तू जिंकलंस, त्याचं 50% श्रेय आमिरला दिलं पाहिजे. काय काय बँग होता तो. सुपर बँग होता. खूप मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच गाईज.